कल्पना करा, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस जर उद्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर देशाचं राजकारण किती बदलू शकेल? भाजप विरोधातील संपूर्ण विरोधकांची ताकद एका छताखाली आली तर काँग्रेस पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनेल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे पक्ष उभे केले, तेच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये परततील का? सध्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ही केवळ राजकीय अटकळं आहेत की त्यामागे काही ठोस राजकीय गणित आहेत? हेच या व्हिडिओमध्ये आपण तथ्य, इतिहास आणि राजकीय वास्तवाच्या आधारे नीट समजून घेऊ. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा. सर्वात आधी हा प्रश्न समजून घेऊया की काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी आणि तृणमूलच्या विलिनीकरणाची चर्चा अचानक का सुरू झाली? यामागे 3 महत्वाची कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे विरोधी मतांचं विभाजन टाळणं. आज भाजप विरोधातील मतं अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये विभागली गेली आहेत. यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये विरोधकांची एकत्रित मतं भाजपपेक्षा जास्त असूनही भाजपला विजय मिळतो. त्यामुळे जर समविचारी पक्ष एकत्र आले तर ही मतांची विभागणी टाळली जाऊ शकते, असा काँग्रेसचा विचार आहे. दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर भाजपला आव्हान देण्याची क्षमता. तृणमूल बंगालमध्ये मजबूत आहे, राष्ट्रवादी महाराष्ट्रापुरती प्रभावी आहे, पण देशभर संघटनात्मक जाळा असलेला पक्ष आजही काँग्रेसच आहे. त्यामुळे भाजप विरोधात राष्ट्रीय पर्याय उभा करायचा असेल तर काँग्रेसभोवती विरोधकांची एकजूट होणं गरजेचं आहे. तिसरं कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व. प्रादेशिक पक्षांना सध्या भाजपच्या फोडाफोडीच्या आणि दबावाच्या राजकारणाचा सामना करावा लागतोय. फुटीमुळे काही पक्षांना संघटनात्मक आणि राजकीय आव्हानांचा सामना देखील करावा लागतोय. त्यामुळेच भविष्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील संरक्षण आणि बळ मिळू शकेल. आता शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेसमधून बाहेर का पडले होते त्याचा थोडा इतिहास समजून घेऊ. 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडली. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांविरोधात काँग्रेस पुरेशी आक्रमक भूमिका घेत नसल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि पुढे 34 वर्षांची डाव्यांची सत्ता संपुष्टात आणली. दुसरीकडे 1999 मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. विशेष म्हणजे पक्ष स्थापन केल्यानंतर काही महिन्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये एकत्र सरकार स्थापन केलं आणि पुढे दोन्ही पक्ष केंद्रातील युपीए सरकारमध्ये देखील एकत्र राहिले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर राष्ट्रवादी आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर त्याचे काय परिणाम होतील हेही आपण समजून घेऊ. याचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते काँग्रेसच्या नेतृत्वाला मोठं बळ देऊ शकतात. दुसरा परिणाम म्हणजे जागा वाटपांचे वाद कमी होऊ शकतात. आज विरोधी पक्षांच्या आघाड्यांमध्ये सर्वात मोठा वाद जागा वाटपावरूनच होतो. मात्र एकच पक्ष असल्यास निवडणूक व्यवस्थापन अधिक सोपं होऊ शकतं. तिसरा परिणाम म्हणजे आर्थिक आणि राजकीय संसाधनांचं एकत्रीकरण. वेगवेगळ्या पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी लागणारा निधी आणि यंत्रणा एकत्र येईल, ज्यामुळे भाजपच्या अवाढव्य निवडणूक यंत्रणेशी लढण्यासाठी विरोधी पक्षांची ताकद वाढू शकेल. चौथा परिणाम म्हणजे शरद पवार आणि ममता बॅनर्जींचं राजकीय अस्तित्व टिकू शकेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आधीच फुटली आहे, तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आता फुटली आहे. दोन्ही पक्ष सध्या कमकुवत स्थितीत असताना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काँग्रेस सोबतच पवार आणि ममतांची ताकद वाढेल. अगदी शरद पवार आणि ममता बॅनर्जींचं राजकीय अस्तित्व टिकून राहील. आता जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं खरंच काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रीय राजकारणामध्ये नेमकं काय बदलू शकतं त्याचीही काही संभाव्य समीकरणं समजून घेऊयात. सर्वात पहिला परिणाम म्हणजे संसदेतील काँग्रेसचं संख्याबळ वाढेल. लोकसभेत काँग्रेस आधीच मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. त्यात तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार एकत्र आल्यास संसदेमध्ये काँग्रेसचं वजन आणखी वाढू शकतं. दुसरा आणि कदाचित अधिक महत्वाचा परिणाम म्हणजे काँग्रेसचा मानसिक
आणि राजकीय प्रभाव वाढेल. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस कमकुवत होत चालली आहे असा एक राजकीय नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. मात्र देशातील दोन मोठे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसच्या छताखाली आले तर हा नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. काँग्रेस पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनत असल्याचा संदेश देशभर जाऊ शकतो. तिसरा परिणाम म्हणजे इतर प्रादेशिक पक्षांवर मोठा प्रभाव पडेल. राजकारणात ताकद वाढत असेल तर नवीन मित्र जोडले जातात. काँग्रेस अधिक मजबूत झाल्यास सध्या तटस्थ भूमिका घेणारे किंवा स्वतःचा राजकीय मार्ग शोधणारे काही छोटे प्रादेशिक पक्षही काँग्रेस सोबत येण्याचा विचार करू शकतात. म्हणजेच हे केवळ दोन पक्षांचं विलीनीकरण राहणार नाही तर संपूर्ण विरोधी राजकारणाच्या पुनर्रचनेची सुरुवात ठरू शकतं. आता प्रश्न येतो, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हे विलीनीकरण किती महत्वाचं ठरू शकतं. आज विरोधी पक्षांसमोरची सर्वात मोठी समस्या म्हणजे मतांचं विभाजन. एकाच मतदारसंघात अनेक विरोधी उमेदवार उभे राहिल्यामुळे मतं विभागली जातात आणि त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला होतो. मात्र जर विरोधक एका मोठ्या राजकीय व्यासपीठाखाली एकत्र आले तर अनेक मतदारसंघांमध्ये थेट 1 वर्सेस 1 लढती निर्माण होऊ शकतात. याशिवाय वेगवेगळ्या पक्षांच्या संघटना, संसाधनं, कार्यकर्ते आणि निवडणूक यंत्रणा एकत्र आल्यास प्रचार अधिक प्रभावी होऊ शकतो. आता महाराष्ट्राकडे वळूया. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि इतर विभागातील काही ग्रामीण भागांमध्ये राष्ट्रवादीची जी पारंपरिक ताकद आहे ती थेट काँग्रेसच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. यामुळे काँग्रेस राज्यातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आणखी मजबूत होऊ शकतो. तसंच महाविकास आघाडीचं स्वरूपही बदलू शकतं. सध्या 3 प्रमुख पक्षांची असलेली महाविकास आघाडी भविष्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेभोवती अधिक केंद्रित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. सध्या राष्ट्रवादी किंवा तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा विषय सध्या राजकीय चर्चेचा आणि विश्लेषणाचा आहे. पण जर भविष्यामध्ये अशी राजकीय घडामोड घडली तर ती केवळ 2 पक्षांच्या विलीनीकरणाची घटना राहणार नाही, तर ती भारतातील विरोधी पक्षाच्या राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते. म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष उभारणं एक गोष्ट आहे, पण तोच पक्ष अनेक दशकं टिकवणं आणि राष्ट्रीय पातळीवरती विस्तार करणं ही पूर्णपणे वेगळी आणि अधिक कठीण गोष्ट आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार आणि जगनमोहन रेड्डी यांसारखे काही नेते या बाबतीमध्ये अपवाद ठरले आहेत. तरीही अनेक प्रादेशिक पक्षांना कालांतरानं राष्ट्रीय पक्षांच्या मदतीची किंवा आघाडीची गरज भासली आहे. म्हणून पुढील काळामध्ये ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख ठेवतील की मोठ्या राष्ट्रीय राजकीय पुनर्रचनेचा भाग बनतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आता तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आणि ममता बॅनर्जी खरंच काँग्रेसमध्ये परत येतील का, की त्यांची स्वतंत्र राजकीय ओळख कायम राहील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.